हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा थर्ड लेसन ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमधील प्रॅक्टिस सेट 3.4 मधील क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे. देअर इज ॲन ऑडिटोरियम विथ 27 रोज ऑफ सीट्स. एक ऑडिटोरियम आहे आणि त्यामध्ये काय आहेत 27 रोज आहेत. देअर आर 20 सीट्स इन द फर्स्ट रो. फर्स्ट रोमध्ये काय आहेत 20 सीट्स आहेत. 22 सीट्स इन द सेकंड रो. सेकंड रोमध्ये 22 सीट्स आहेत. 24 सीट्स इन द थर्ड रो. थर्ड रोमध्ये 24 सीट्स आहेत. अँड सो ऑन. अशा प्रकारे काय प्रत्येक रोमध्ये सीट्स आहेत. फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 50th रो. ऑल्सो फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन द ऑडिटोरियम. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे 50th नंबरच्या रोजमध्ये किती सीट्स आहेत फाइंड करायचं आहे. म्हणजेच आपल्याला T15 फाइंड करायचं आहे. त्याचबरोबर टोटल सीट्स किती आहेत ऑडिटोरियममध्ये हे फाइंड करायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला S27 फाइंड करायचं आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. टोटल नंबर ऑफ रोज किती आहेत लिहून घेऊ आपण 27. त्यानंतर नंबर ऑफ सीट्स इन द फर्स्ट रो. नंबर ऑफ सीट्स इन द फर्स्ट रो किती आहेत. नंबर ऑफ सीट्स इन द फर्स्ट रो 20 लिहून घेऊ आपण 20. नंबर ऑफ सीट्स इन द सेकंड रो. सेकंड रोमध्ये किती आहेत पहा 22 सीट्स आहेत. नंबर ऑफ सीट्स इन द थर्ड रो. थर्ड रोमध्ये किती सीट्स आहेत 24 सीट्स आहेत. आता जर आपण याच्यामधील कॉमन डिफरन्स बघितला तर किती येईल पहा 22 मायनस 20 किती येईल 2. त्याचबरोबर 24 मायनस 22 किती येईल 2. म्हणजेच कॉमन डिफरन्स काय मिळतो आपल्याला सेम मिळतो. म्हणजेच नंबर ऑफ सीट्स काय आहेत आर इन AP आहेत. लिहून घेऊ आपण नंबर ऑफ सीट्स इन द ऑडिटोरियम इज ॲन AP. कारण आपल्याला कॉमन डिफरन्स काय मिळतो कॉन्स्टंट मिळतो. AP इज काय दिलेलं आहे आपल्याला 20, 22, 24, डॅश डॅश डॅश. आपल्याला काय करायचं आहे 15th नंबरच्या रोजमध्ये किती सीट्स आहेत फाइंड करायचं आहे. म्हणजेच आपल्याला इथे काय येईल T15 फाइंड करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला टोटल किती आहेत रोज 27 आहेत. म्हणजेच लास्ट टर्म काय येईल T27 येईल. हिअर A इज इक्वल्स टू काय येईल फर्स्ट टर्म 20. D इज इक्वल्स टू काय येईल सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म T2 मायनस T1. 22 मायनस 20 इज इक्वल्स टू 2. त्याचबरोबर 24 मायनस 22 किती येईल 2. म्हणजेच आपल्याला कॉमन डिफरन्स किती मिळाला 2 मिळाला. त्यानंतर आपल्याला फाइंड काय करायचं आहे T15 काय करायचं आहे फाइंड करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे टोटल सीट्स फाइंड करायचे आहेत. मग टोटल रोज किती आहे 27. म्हणजेच आपल्याला S27 फाइंड करायचं आहे. प्रथम आपण काय करू T15 फाइंड करू. फॉर्म्युला यूज करू आपण TNचा. वी नो दॅट TN इज इक्वल्स टू A प्लस N मायनस 1 इंटू D. TN आपल्याला काय करायचं आहे 15th नंबरची टर्म फाइंड करायची आहे. T15 इज इक्वल्स टू Aची व्हॅल्यू किती आहे 20 प्लस N मायनस 1. N किती आहे 15 मायनस 1 इंटू Dची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 2. 20 प्लस 15 मायनस 1 14 इंटू 2. 20 प्लस 14 इंटू 2 किती येईल 28. 20 प्लस 28 किती येईल 48. म्हणजेच आपल्याला T15 किती मिळालं 48. 15th नंबरची टर्म काय येईल 48 येईल. किती सीट्स असणार आहेत 15th नंबरच्या रोजमध्ये 48 सीट्स असणार आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे टोटल सीट्स काढायचे आहेत ऑडिटोरियममध्ये. आणि टोटल रोज किती आहेत 27 आहेत. म्हणजेच आपल्याला S27 फाइंड करायचं आहे. मग आपण काय करू SNचा फॉर्म्युला यूज करू. वी नो दॅट N इज इक्वल्स टू N अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये 2A प्लस
n-1 इंटू डी. यस 27 फाईंड करायचं आहे. यांची व्हॅल्यू काय 27. येथे काय यांची व्हॅल्यू 27/2. 2 इंटू ए. एची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? याची व्हॅल्यू काय आहे 20. 2 इंटू 20 प्लस n-1. n किती आहे 27. 27 - 1 इंटू डीची व्हॅल्यू किती आहे 2. 27/2. 20 इंटू 2 40 प्लस 27 - 1 26 इंटू 2 किती येईल पहा 27/2 40 प्लस 26 2 जार 52. 27/2 इंटू किती येईल 40 प्लस 52 किती येईल पहा 92. ते डिवाइड करू आपण. 2 1 जार 2 2 4 जार 8 9 मधून 8 गेल्यावर 1 राहतील 12 2 6 जार 12 म्हणजेच 46 येईल. म्हणजेच काय येईल 27 इंटू 46 किती येईल पहा 27 इंटू 46. 27 इंटू 46 किती येईल पहा 6 7 जार 42 कॅरी ओव्हर 4 येतील. 6 2 जार 12 12 प्लस 4 16 0 येईल. 4 7 जार 28 कॅरी ओव्हर 2 4 2 जार 8 8 प्लस 2 10 किती येईल पहा 2 8 प्लस 6 14 कॅरी ओव्हर 1 1 प्लस 1 2 आणि 1 1242. ही काय येईल आपली S27 ची व्हॅल्यू येईल. म्हणजे टोटल सीट्स किती असणार आहेत ऑडिटोरियममध्ये 1242. आन्सर लिहू आपण. नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो इज number of seats in the 15th row is 48 and total number of seats in the auditorium is 1242. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.